मस्त असं फ्रेश हिरवागार पालक घेऊन आलेले होते, साफ करून ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हटलं चला आता आज पालक पनीरच बनवावं. खूप दिवस झालं बनवलंच नव्हतं खरं तर. फर्स्ट टाइम म्हटलं तरी चालेल. पालक पनीर मी बनवत आहे खरं तर. पालक मसाला जो आपला नेहमी असतो म्हणजे पनीरची भाजी ते आपण बनवतोच, पण पालक पनीर मी आजच बनवत आहे. स्वच्छ असं पालक परत धुवून घेतलं. काल निसून व्यवस्थित ठेवलेलं होतं. उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ते थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आणि खरंच या पद्धतीने केल्यानंतर खूप छान झालेली होती पालक पनीरची भाजी. आणि इकडं आता थंड पाणी आपल्याला वापरायचं आहे. थंड पाण्यामध्ये जे आपण पालक शिजवून घेतलेली आहे ते टाकायचं आहे, म्हणजे असं हिरवागार जास्त कलर येतो अजून मस्त. आणि सर्व पालक त्याच्यामध्ये काढून घेते. थंडगार पाणी, एकदम बर्फाचं पाणी पाहिजे खरं तर त्याला. आणि मग त्याच्यामध्ये सर्व काढून घेऊ आणि मग मिक्सरमधून बारीक आपल्याला थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आहे. इकडं जो मसाला लागतो तो कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं जिरे पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. तो मसाला आता आपण छान मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ. मसाला वाटून झाला त्यानंतर पालक पण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे, एकदम प्युरी. आणि त्याच्यानंतर इकडे पनीरचे तुकडे पण करून घेते मी. आणि मी पनीरचे तुकडे थोडेसे फ्राय करणार आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही असंच पण ॲड करू शकता. नंतर जो आपल्याला मसाला आपण बनवलेला होता तो मी फ्राय करून घेतला, कांदा टोमॅटोचा. आणि त्याच्यानंतर प्युरी ॲड करत आहे. म्हणजे थोडासा व्हिडिओ शूट करायचा राहूनच गेला म्हणून. आणि इथं छान असं हिरवागार कलर आलेला आहे. याच्यामध्ये आता आपल्याला ना थोडंसं लाल तिखट, गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ, जेणेकरून भाजी अजून थोडी छान स्वादिष्ट होईल. तिखट आपल्या आवडीनुसार टाका, जास्त कमी. आणि मस्त आवर्जून तिखट टाका खरं तर, कारण पालक पनीरला तिखट छान लागतं, तिखट जितकं असेल तितकं. आणि त्याच्यानंतर जो मसाला होता माझ्याकडे तो मी थोडासा टाकलेला आहे. पनीरचा मसाला आहे हा, खरं तर पालक पनीर स्पेशलच मसाला आहे हा. तोच टाकलेला आहे 1-2 चमचे. त्याच्याने खूप छान स्वाद येतो. आणि त्यानंतर थोडेसे फ्राय केलेले पनीरचे पीस टाकलेले आहे. आणि अशी छान मस्त, मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती, पण खरंच खूप छान झालेली होती पालकाची